तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पहा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नांदेड जिल्ह्यामधील जे कोणी रहिवासी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. नांदेडमधील एक भरती आहे मित्रांनो. पहा, पद भरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद नांदेड. तर मित्रांनो पहा, नांदेडमधील जे कोणी असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. लोकल असतील त्यांच्यासाठी, जे कोणी जिल्हा परिषद अंतर्गत ज्यांचं मेडिकल फील्डमध्ये नर्सिंग किंवा लॅब टेक्निशियन म्हणा किंवा जे कोणते एज्युकेशन झालेलं आहे आणि ते जॉबच्या शोधात आहेत, ही पदभरती कंत्राटी आहे. कंत्राटी का असे ना, पण शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी थोडेफार हे चांगली संधी आहे. याच्यामध्ये पहा, सॅलरी पण चांगली असणार आहे. तर पहा, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, काय काय आपण पाहणार आहे. तर पहा, चला व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. तर पहा, ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय दिलं आहे, पिडॅट्रिशियन आहे. पिडॅट्रिशियन ही क्लास 1ची पोस्ट आहे. ज्यांचं MBBS आणि MD झालेलं आहे त्यांच्यासाठी पिडॅट्रिशियन हे पहा, पिडॅट्रिशियन आहे. MD पिडॅट्रिशियन याच्यामध्ये 75,000 सॅलरी आहे. टोटल 3 पोस्ट आहेत, ST VJ आणि NT आहे. त्यानंतर दुसरं आहे ऑप्थल्मॉलॉजिस्ट. त्याच्यामध्ये MS ऑप्थल्मॉलॉजी अनिवार्य आहे. ह्याच्यामध्ये पण 75,000 आहे आणि टोटल 3 पोस्ट, म्हणजे हे टोटल एक पोस्ट यांचे दिलेले आहेत. म्हणजे MD पिडॅट्रिशियन एक आणि ऑप्थल्मॉलॉजिस्ट एक आणि ENT एक, इयर नोज ट्रकी यांची एक पोस्ट आहे. तर टोटल असे 3, ENTचा सर्जन एक आहे. तर असे 3 पोस्ट आहेत. तिघांची पण सॅलरी 75,000च असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर. जे MO असतात तर मेडिकल ऑफिसरमध्ये हे 15वा फायनान्स HBT म्हणजे 15वा वित्त आयोगातून हे भरलं जाणार आहे. हे असं मेडिकल ऑफिसर याचं सांगणं आहे मित्रांनो. पाहायच्यामध्ये काय सांगितलं आहे, MBBS उमेदवार न मिळाल्यास BMS उमेदवार तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल. तर पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जर उदाहरणामध्ये MBBSचा जर कॅन्डिडेट त्याच्यामध्ये सापडला नसेल तर ज्यांचं BMS झालं त्यांच्यासाठी पण खूप चांगली संधी आहे. BMS वाले पण हे भरू शकतात. ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये 60,000ची सॅलरी असणार आहे. BMS वाल्याला 25 + 15, 25 हे बेसिक असणार आहे. 15 हे PBI असणार आहे. PBI हे असते परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह. म्हणजे जे काही याच्यामध्ये काय असते, तर टोटल एक 15 म्हणा किंवा 12 म्हणा जे हेल्थ रिलेटेड, प्रोग्राम रिलेटेड इंडिकेटर असतात मित्रांनो. ते इंडिकेटर तुम्ही जसे फील करत जाता, कंप्लीट करता, तसे तुम्हाला याचे 15,000 जे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला भेटत जातात. हे टोटल 15,000 असतात आणि बेसिक जे आहे 25,000 मधले 200 कटतात, 24,800 हे यांना मिळतात. तर हे पहा, ही पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर. आणि याच्यामध्ये टोटल जे पोस्ट वॅकन्सी आहेत 11 वॅकन्सी आहेत. ST VJ NTD SBC OBC SCBC ओपन असे एकूण मिळून 11 वॅकन्सी आहेत. ज्यांचं BMS झाले त्यांच्यासाठी कंपल्सरी खूप चांगली ही बातमी आहे. कारण MBBS मोस्ट ऑफ द या ठिकाणी करत नाहीत. कारण याच्यामध्ये सॅलरी पहा, MBBS वाल्यांना 60,000 देता येतं आणि ग्रामीण भागामध्ये जे कोणी आहेत PSC वगैरे तशा ठिकाणी चांगले वगैरे जात नाहीत. त्यामुळं मग MBBS नाही केले तर PMS वाल्यांना हे नक्कीच चान्स आहे, तर ते भरू शकतात. त्यानंतर पहा, दुसरी गोष्ट आहे फार्मासिस्ट. नंतर आहे फार्मासिस्ट पोस्ट आहे. फार्मासिस्टमध्ये पहा, याच्यामध्ये कंपल्सरी त्याचं 12th सायन्स प्लस डिप्लोमा होणं अनिवार्य आहे. तो D फार्मे असेल किंवा B फार्मसी असेल. त्याच्यासाठी 17,000 सॅलरी असणार आहे आणि 2 पोस्ट असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे डायलिसिस टेक्निशियन. पहा, डायलिसिस टेक्निशियन 12वी सायन्स होणं अनिवार्य आणि डायलिसिस त्याचं डिप्लोमा होणं अनिवार्य. 17,000 सॅलरी आणि एक त्याची पोस्ट असणार आहे. त्यानंतर फिमेल स्टाफ नर्स याच्यामध्ये टोटल पहा, याच्यामध्ये 23 पोस्ट आहेत. खूप चांगल्या पोस्ट आहेत. 23 त्याचे वॅकन्सी आहेत आणि त्याच्यामध्ये कास्टनुसार दिलेले आहेत. ज्यांची कास्ट आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. 20,000 त्याची सॅलरी असणार आहे. त्याचं GNM किंवा BSc होणं अनिवार्य आहे मित्रांनो. पहा, हे त्याच्यामधल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्यांचं हे गोष्टी झालेल्या आहेत ते हे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर मित्रांनो पहा, मेल स्टाफ नर्स पण पोस्ट आहे. मेल स्टाफ नर्स पोस्ट याच्यामध्ये टोटल 3 वॅकन्सी आहेत. पूर्वी मित्रांनो मेल फिमेल असं सेपरेट येत नव्हतं. याच्यामध्ये आतापासून काय होतं आहे, मेल आणि फिमेल जे आहे ती सेपरेट यायला लागले. याच्यामुळे मेल स्टाफ नर्सचा प्रॉब्लेम असा होणार आहे, त्यांना वॅकन्सी कमी भेटणार आहे. कारण पूर्वी जे व्हायचं, जे मेल फिमेल एकच कंबाईन त्यांनी वॅकन्सी काढायचं, त्याच्यामध्ये जे कोणी जसे फॉर्म भरतील तसे त्यांचं प्राधान्य व्हायचं. आता याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा होईल की फिमेलला जास्त याची प्रायोरिटी दिली जाईल आणि मेलला कमी दिली जाईल. त्यामुळे यांना थोडीशी अडचणी येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे सायकॅट्रिक नर्स. एक पोस्ट आहे. GNM किंवा BSc होणं अनिवार्य आहे त्यामध्ये. आणि MSc नर्सिंग जर झाला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. सायकॅट्रिकमध्ये त्याला 25,000 सॅलरी आहे ओपनमध्ये आणि एक पोस्ट आहे. हे पहा, याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट आहे. 25,000 ह्याची सॅलरी असणार आहे. GNM आणि BSc जरी झालं तर चांगली गोष्ट आहे. आणि जर MSc सायकॅट्रिक झालं असेल तर प्राधान्य कंपल्सरी त्यांनाच दिलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे
प्रोग्राम मॅनेजर किंवा पब्लिक हेल्थ मॅनेजर, त्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत, हॉस्पिटल मॅनेजर आणि कन्सल्टंट फ्लोरोसिस एक पोस्ट आहे. त्याच्यामध्ये कोणत्या पण फील्डमध्ये ग्रॅज्युएट होणं अनिवार्य आहे. त्याचं BMS, BMS, BHMS, BMS, BSB, DSC किंवा MBA इन हेल्थ अशा 3 प्रकारचे 35,000 त्याची सॅलरी असणार आहे. टोटल 2 पोस्ट आहेत, ST आणि EW साठी एक पोस्ट आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ही नेक्स्ट आहे. त्याच्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्टमध्ये एकच पोस्ट असणार आहे मित्रांनो. पाहिजेमध्ये काय सांगितलं, हॅविंग रिकग्नाइज्ड क्वालिफिकेशन क्लिनिकल सायकोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूशन अप्रूव्ड अँड रिकग्नाइज्ड बाय रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूट अंडर सेक्शन ऑफ 3 रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1992. हॅविंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायकोलॉजी और अप्लाइड सायकोलॉजी अँड मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन क्लिनिकल सायकोलॉजी और मेडिकल सोशल ऑप्टेन आफ्टर कंप्लीशन a full-time course 2 year which includes supervised clinical training from any university recognized by the University of Grants Commission established under the University Grants Commission Act 1956 approved by and recognized by rehabilitation. म्हणजे सिंपल भाषेमध्ये असं सांगायला की त्याच्यामध्ये या दोन्हीमध्ये कोणतं तरी असणं अनिवार्य आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर 3 वर्षाचं त्याला एक्सपिरियन्स पण असणं गरजेचं आहे सायकोलॉजिस्टमध्ये. त्याच्यामध्ये 30,000 ते सॅलरी आणि विजेला ही पोस्ट निघालेली आहे, ती एकच असणार आहे. तर हे पहा एवढ्या याच्यामध्ये वॅकन्सी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्या परत आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहा. याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट पण एक आहे. फिजिओथेरपिस्टमध्ये 2 पोस्ट आहेत, 20,000 असणार आहे. त्याचं फिजिओथेरपी ग्रॅज्युएट होणं अनिवार्य आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅरामेडिकल वर्कर, 12वी होणं अनिवार्य आहे, 17,000 त्याची सॅलरी असणार आहे. सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर एनी ग्रॅज्युएट, कोणी पण ग्रॅज्युएट असलं तर चालेल, पण 2 वर्ष त्याला प्रोग्रामॅटिकमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 20,000 त्याची सॅलरी असणार आहे. ACBC तिचं एक आहे. एंटोमॉलॉजिस्ट MSc झूलॉजी, त्याच्यामध्ये पण खूप चांगली याच्यामध्ये सॅलरी आहे मित्रांनो. पहा 40,000 सॅलरी आहे. MSc झूलॉजी होणं गरजेचं आहे. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट एनी मेडिकल ग्रॅज्युएट चालू शकतो, भरू शकतो. 35,000 सॅलरी आहे. ब्लॉक अकाउंटंट एक पोस्ट आहे, 18,000. त्यानंतर डेंटल असिस्टंट 12वी सायन्स असलं तरी चालतं, 15,800 त्याची सॅलरी असणार आहे. तर एवढे याचे पोस्ट आहेत. तर टोटल 15 पोस्ट आहेत. 15 डिपार्टमेंटनुसार जागा भरणार आहेत. तर हे पाहे टोटल प्रत्येक वॅकन्सीनुसार ही जागा आहे. ज्यांना व्हिडिओ आवडला आहे तर मित्रांनो पहा, हे व्हिडिओ मी रोज जशी इन्फॉर्मेशन भेटते तशी मी टाकत असतो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण हे व्हिडिओ पाठवत जा मित्रांनो, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये मला हे मोटिवेशन भेटतं मित्रांनो. जर व्हिडिओ चांगले व्ह्यू वगैरे येत असतील तर मित्रांनो पहा, ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे. जे काही जनरल आहे तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे अटी दिलेले आहेत. हे फॉर्म तुम्हाला जिल्हा परिषद नांदेडमध्ये त्याच्यामध्ये हे वेबसाईटवर भेटून जाईल मित्रांनो. PDF तुम्ही त्याच्यावरून डाउनलोड करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार तुम्ही हे फिलअप करून तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सेंड करा. याच्यामध्ये ॲप्लिकेशन असणार आहे, ते ॲप्लिकेशन तुम्हाला फिल करून तुम्हाला वेबसाईटवर वगैरे अपलोड करायचं आहे किंवा मग तुम्ही फिजिकली पण जाऊन पण तिथं सबमिट करू शकता हा फॉर्म. हे पहा, हा कंप्लीट फॉर्म आहे. हा जिल्हा परिषद नांदेडच्या वेबसाईटवर मिळून जाईल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.